नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूजमध्ये. आजच्या हेडलाईन्सकडे वळूया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात डिजिटल क्रांती घडविणारा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC आधारित ST स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ सोलापुरात उत्साहात पार पडला. रोख रकमेविना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा देणारा हा उपक्रम प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ महापौर माननीय श्री विनायक कोंडल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक प्रशांत पल्ली, विभागीय यंत्र अभियंता शीतल बिराजदार, परशुराम नकाते, विभागीय वाहतूक अधिकारी, माननीय श्री नागेश जाधव, आगार व्यवस्थापक, माननीय श्री सांख्यिकी अधिकारी कोलगे साहेब, स्थानक प्रमुख मल्लीनाथ अंजोटगी, वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे, माननीय श्री विनोद भोसले, एबिक्स कॅशचे सर्वेश घाडगे, महेश कस्तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे स्मार्ट कार्ड रुपे प्रीपेड प्लॅटिनम स्वरूपात उपलब्ध असून NCMC प्रणालीवर आधारित आहे. या कार्डच्या माध्यमातून ST प्रवास अधिक वेगवान, पारदर्शक व सुरक्षित होणार असून भविष्यात इतर डिजिटल व्यवहारांसाठीही याचा उपयोग करता येणार आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, प्रवासी व पत्रकार यांना या सुविधेचा लाभ होणार आहे. यावेळी बोलताना महापौर श्री विनायक कोंडल यांनी सांगितले की डिजिटल व्यवहारांना चालना देत ST प्रवास अधिक आधुनिक करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सोलापूर शहर डिजिटल परिवर्तनात अग्रेसर राहील. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की सर्व ST प्रवाशांनी स्मार्ट कार्डचा जास्तीत जास्त वापर करून रोख विरहित व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे आणि डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे. कार्यक्रमाचे आयोजन अभिप्री एंटरप्राइजेस अँड ट्रेडर्सचे श्रीकांत सड्डू, संतोष चव्हाण, आदम बागवान यांच्या वतीने करण्यात आले. एक्झिप कॅश व HSR एंटरप्राइजेस मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. हँडिकॅप आणि इतर जे एकवीस आहेत ते बॅलन्स असेल तर तुम्ही तो ATM मध्ये विड्रॉ पण करू शकता आणि जे मागचे कार्ड होते त्याच्यात समजा ओल्ड बॅलन्स असेल तो आम्ही नवीन कार्डमध्ये टाकू आणि या कार्डमध्ये एंटरप्राइजेसचे श्रीकांत सड्डू यांनी त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशांत पल्ली एकच मिनिट भैया. यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.